हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सध्या आता मी यूट्यूबमध्ये नवीन नवीन ब्लॉग टाकणार आहे. तुम्ही पटापट आपल्याला फॉलो करून घ्या. तर हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा. तर हे बघा, आपली मक्का पहा कशी उगलेली आहे. मित्रांनो, कमेंटमधून सांगा की मक्काला कोणचं खत टाकायला हवं व मक्का कशी आलेली आहे. हे आपलं शेत आहे, पूर्ण बघून घ्या तुम्ही. इकडे विहीर आहे. आता विहिरीवर आपण पाणी काढायला जात आहोत. विहीर तर काही बांधलेली नाही, त्यामुळे पडायचा धाक तर खूप असू शकतो. तुम्ही पाणी बघू शकता, पाणी खूप कमी झालेलं आहे. अशी ही माझी विहीर आहे. आता मी इथे पाणी भरतो. मित्रांनो, हे चिंचेचं झाड आपण इथं लावलेलं होतं, ते खूप मोठं झालं. त्याला नवीन पालवीसुद्धा फुटलेली आहे, ते बघू शकता. पहिले तर आपण मस्त स्वच्छ करून घेऊ. त्यानंतर कॉक चालू केला आपण. आता असं पाणी आपल्या गडलीमध्ये भरत आहे, ते बघू शकता. पाणी तर आपलं पूर्ण भरून झालं, त्यामुळे कॉक बंद केला. आता गरडी उखलली आणि टाकलो आता आपण येतात. हे बघा, हे आपलं सीताफळाचं झाड आहे. त्याला आता कळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, त्याला आता कळा आलेले आहे. आता इथं सीताफळं लागतील. आणि अजून हे आपले निंबणसुद्धा आहे इथं. तिला पण छोटे छोटे निंब लागलेले होते, ते आता आपण काढलेले आहे. हे इथं एक निंबू आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. हे बघा, हे इथं एक निंबू आहे, दिसलं का? ही आपली निंबण आहे, तुम्ही बघू शकता. सीताफळ आणि हे कढीपत्ता पण आहे, भाजीमध्ये टाकायचा, तुम्ही बघू शकता. खूप मोठं झाड झालेलं आहे आपल्या शेतामध्ये कढीपत्त्याचं. सर्व प्रकारची पिकं आपल्या शेतामध्ये उपलब्ध आहे. आणलेला आहे हवा करीत. आता इथं मार नाही तो खरं, तर इथं हाकल नाही, इथं आणून ठेवलेला आहे फक्त. फॉर्च्युनर, शेतकऱ्याची फॉर्च्युनर अशी असते. तुम्ही सांगा, तिकडं वाय हाकलणी चालू आहे, तुम्ही बघू शकता. हे पण आमचं शेत आहे. हे बघा, हे ढोरांचं खाण्याचं घालतो. हे आम्हाला मातीमध्ये लावायचं आहे. हे आम्ही आणलेलं आहे, हे मातीमध्ये लावायचं आहे. बैलांनी तर पाय देऊन कपाशीचा बुरा हाल करून टाकलेला होता, त्यामुळे आपण त्याला पहिले सरळ करून घेतली. स्कूल इथं भरपूर विद्यार्थी येतात. तुम्ही पण एकदा अवश्य भेट द्या. ते आपली गाडी तिथं टाकल्या आपण तिकडं त्या शेतात. तोपर्यंत आपले वडील येतीलच तिकडे, तोपर्यंत आपण तिकडे शेतात जाऊ. आता आपला जेवणाचा टाईम झालेला आहे, त्यामुळे काही विषय नाही. तुम्ही पण जेवण करून घ्या. हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत आमचा रस्ता बनलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि सोलाले पण आहे मी या रस्त्यावर पहिल्यांदाच, त्यामुळे तर काही विशेष नाही. आता मी विचार बसून घेतो. आता बसलो मस्त बांधा नाही, मस्त निवांत. अशी सुंदर लाईफ फक्त शेतकरी जगू शकतो. शेतकऱ्याच्या मनाने राहणं खाणं सर्व शेतकऱ्याप्रमाणे. काम केलं तर केलं, नाही तर बसला आराम केला, असं आमचं शेतकऱ्याचं जीवन आहे. फक्त आमचं काही म्हणणं नाही, फक्त एवढंच म्हणणं आहे, आमच्या मालाला भरपूर प्रमाणात भाव मिळाला पाहिजे, बस. आम्ही कोणाच्या नांद्यात ना म्हणल्यात, फक्त आमच्या शेतीच्या नांदात. जय श्रीराम पब्लिक. आता आपला ब्लॉग इथंच समाप्त होत आहे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा. मराठी मुलगा आहे, त्यामुळे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, एवढंच सांगणं आहे. आणि आपला ब्लॉग आता इथंच समाप्त होत आहे. आणि रोज आपले असे लॉंग ब्लॉग येत राहतील यूट्यूबला, त्यामुळे तुम्ही आता सबस्क्राईब करून घ्या.